यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गुंडगिरीची बातमी आहे। बान स्कूल आहे नाशिकमध्ये आणि या शाळेतल्या संपाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना स्टाईलमध्ये मुख्याध्यापकांची धक्काबुक्की केली। इतकंच नाही तर शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची कॉलर पकडून त्यांना ओढत ओढत बाहेर आणल्याची दृश्य सुद्धा व्हायरल झालेली आहेत। आपले प्रतिनिधी नितीन भालेराव सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, हा सगळा काय प्रकार आहे, म्हणजे काय घडलंय नाशिकमध्ये, काय होतं, ही दृश्य काय सांगतात? ज्ञानदा, नाशिक जवळ दळवाली कॅम्पला बारन स्कूल आहे, अतिशय हाय फंडा स्कूल आहे। या स्कूलमधल्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रॉब्लेम्स होते आणि गेल्या 1.5 वर्षापासून हे लोक संपावर होते। मात्र त्यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही। या संपाला आणि मॅनेजमेंटच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आत्महत्या केली। आत्महत्या केल्यावर वातावरण तापलं। संपूर्ण दळवाली कॅम्पमधली लोक तिथे जमली, त्याचप्रमाणे खासदार हेमंत गोडसेही तिथे जमले। त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या, पण स्वतःवर ते नियंत्रण ठेवू शकले नाही। त्यांनी व्यवस्थापक स्वतः हेमंत गोडसे सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूयात। गोडसे साहेब, आपली दृश्य आम्ही पाहतोय की मुख्याध्यापकाच्या कॉलरला पकडून तुम्ही त्यांना खेचत बाहेर आणताय। आपल्याला काय स्पष्टीकरण द्यायचं या सगळ्या प्रकारावरती? नाही, त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बान स्कूलचे जे कर्मचारी गेले 7 महिन्यापासून लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते, परंतु तेथील प्राचार्य व व्यवस्थापन हे त्यांना अपमानास्पद वागणूक आणि खूप पिळवणूक त्या ठिकाणी करत होते। आणि आता त्यांनी टर्मिनेशनची त्या ठिकाणी त्यांना ऑर्डर काढली होती आणि म्हणून जे पण 93 कर्मचारी होते त्यांना असं वाटत होतं की आता हे आता रस्त्यावरती आपले कुटुंब येणार आहेत आणि म्हणून त्यातील काही 2 दिवसापूर्वी काही दोन लोक। पण यासाठी आपण कायदा हातात का घेतलात? यासाठी आपण कायदा हातात का घेतला? आमचं हे एकच सांगणं होतं की यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जर एखाद्या माणसावरती ही वेळ येते तर अशा प्रवृत्तीच्या जे कोणी प्राचार्य असतील किंवा त्यांना कमीत कमी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवायला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचं। गोडसेजी, खूप खूप धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर नाशिकच्या बान स्कूलमध्ये घडलेला हा सगळा प्रकार, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी चक्क मुख्याध्यापकांना कॉलर पकडून कशा पद्धतीने बाहेर आणलंय त्याची दृश्य व्हायरल होतात।